सर्व प्रेक्षकांचे आमच्या चॅनलमध्ये स्वागत. मित्रांनो, समांतर आरक्षणाच्या अंतर्गत अनेक उमेदवार लाभ घेत असतात. त्यामध्ये जे काही विविध घटक आहेत त्यामध्ये प्रकल्पग्रस्त हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. राज्य सरकारच्या विविध स्वरूपाच्या सरकारी नोकर भरतीसाठी या समांतर आरक्षणाचा लाभ घेत असताना प्रकल्पग्रस्त बाधित उमेदवारांची संख्यासुद्धा सर्वाधिक आहे असं तरी आज आपल्या लक्षात येते. आणि म्हणूनच प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा GR या ठिकाणी निर्गमित झालेला आपण पाहतोय. कारण जे काही प्रमाणपत्रधारक उमेदवार असतात त्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राच्या अनुषंगाने शासकीय सेवेमध्ये 5% आरक्षणाची तरतूद आहे. आणि या तरतुदीनुसार ज्याच्या नावाने ते प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र असते ती व्यक्ती, तो उमेदवार त्या ठिकाणी त्याचा लाभ घेऊ शकत असतात. याच अनुषंगाने जी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र वितरणाची पद्धती आहे त्यामध्ये काळानुसार सुधारणा करण्याची जी काही गरज होती ती शासनाच्या विचाराधीन होती. आणि त्या अनुषंगाने ज्या काही विविध स्वरूपाच्या त्रुटी होत्या त्या दूर करून त्यामध्ये स्पष्टता आणण्याच्या अनुषंगाने दिनांक 29 जानेवारी 2025ला हा GR प्रकाशित करण्यात आलेला आपण पाहतोय. आणि याचं टायटल आहे की प्रकल्पबाधित व्यक्तींना व त्यांनी नामनिर्देशित केलेल्या त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करताना अनुसरायची कार्यपद्धती. त्यामध्ये महसूल व वन विभागाच्या माध्यमातून हा GR प्रकाशित झालेला आहे. आणि याची प्रस्तावना आपण या ठिकाणी पाहतोय. 1894चा पुनर्वसन कायदा जो सार्वजनिक हिताच्या अनुषंगाने भूसंपादन केलं जाते आणि त्यानंतर त्या विस्थापित प्रकल्पग्रस्तांसाठी व त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबातील सदस्यांसाठी शासकीय सेवेत वर्ग 3 आणि 4 या संवर्गातील सरळ सेवा नियुक्तीसाठी प्रकल्पग्रस्तासाठी विहित आरक्षण पदावर अर्ज करायला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याची तरतूद आहे. आणि म्हणून ही तरतूद देत असताना किंवा तरतुदीचं पालन करत असताना जे काही कालपरत्वे झालेले बदल आहे ते लक्षात घेऊन सर्वंकष कार्यपद्धती ही विहित करण्याची बाब शासनाची विचाराधीन होती. आणि त्या अनुषंगाने हा शासन निर्णय जाहीर झालेला आपण पाहतोय. त्यानुसार आपण या ठिकाणी सविस्तर पद्धतीने पाहत असताना आपल्याला एक लक्षात येते की भूमी संपादन अधिनियम 1894च्या कलम 4 नुसार अधिसूचना प्रसिद्ध होऊन भूसंपादन निवाडा दिनांकाच्या वेळी अथवा मोबदला स्वीकारलेल्या दिनांकाला मूळ प्रकल्पग्रस्त व्यक्ती व त्यावर अवलंबून व्यक्तीला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र अनुदेय राहील. म्हणजेच या 1894च्या कायद्यानुसार या प्रकल्पासाठी जेव्हा अधिसूचना प्रकाशित होऊन भूसंपादन निवाडा जाहीर केला जाते ती तारीख किंवा मोबदला त्या भूमीधारकाने स्वीकारलेला असेल ती दिनांक हे गृहीत धरून ज्या व्यक्तीला म्हणजे जो मूळ मालक आहे त्याला हा मोबदला दिला जातो त्या व्यक्तीला किंवा त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या म्हणजेच त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तींना हे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दिलं जाते. दुसरी गोष्ट पाहतोय आपण पॉईंट नंबर 2. 1976 पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील म्हणजे सिंचन प्रकल्पातील जे शेतकऱ्याची जमीन संपादित करण्यात आली आहे त्यांच्या कुटुंबातील नामनिर्देशित व्यक्तींना म्हणजेच त्या कुटुंब प्रमुखाने किंवा त्या शेतकऱ्याने ज्या व्यक्तीचं नाव दर्शवलेलं असेल त्याच व्यक्तीला कोणत्याही एक, आता यामध्ये त्यांनी पर्याय दिले आहेत, पत्नी असेल, मुलगा असेल, अविवाहित मुलगी असेल, अज्ञान भाऊ असेल किंवा अज्ञान बहीण असेल, आई असेल, वडील असेल, भावाची मुली असेल, बहिणीची मुली असेल इत्यादी जे काही पर्याय त्यांनी दिलेले यापैकी कोणीतरी एका व्यक्तीच्या नावाने हे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र ती व्यक्ती म्हणजेच मूळ जे मालक असतात जे शेतकरी असतात ते त्यांना तशा प्रकारचं नामनिर्देशन करू शकतात आणि त्याच्या माध्यमातून ते प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मग त्यांना ते दिलं जाते. पॉईंट नंबर 3. दिनांक 21/1/80 नुसार वीज प्रकल्पाच्या व पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील भूधारकाची जमीन संपादित करण्यासाठी भूसंपादन अधिनियम 1804च्या कलम 4 1894च्या कलम 4 नुसार राजपत्रात ज्या तारखेला अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली त्या तारखेला
किंवा संपादित जमिनीचा निवाडा ज्या तारखेला जाहीर केला त्या तारखेला अशा भूधारकाच्या कुटुंबातील हयात असलेले व त्याच्या रोल म्हणून असणारे पती, पत्नी, अविवाहित बहीण, भाऊ, भावांची मुले, बहिणीची मुले यांना प्रकल्पबाधित कुटुंबातील सदस्य यांना त्यांनी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देता येते. म्हणजे काय, तर वीज प्रकल्प, विद्युत प्रकल्प ज्याला आपण म्हणतो, त्या प्रकल्पाची अधिसूचना राजपत्रात जेव्हा प्रसिद्ध करण्यात येते ती तारीख, जमिनीचा निवाडा ज्या तारखेला जाहीर होते ती तारीख, आणि त्यावेळेला अस्तित्वात असणारे जे काही मूळ मालक आहेत, ज्यांच्या नावाने शेती आहेत, शेतकरी आहे, शेतजमीन मालक आहे, त्या व्यक्तीच्या कुटुंबातील जे काही सदस्य आहेत त्या सदस्याच्या कोणत्याही एकाच्या नावाने प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देता येते, असं पॉईंट नंबर 3 नुसार. नंबर 4, मूळ प्रकल्पग्रस्त व्यक्तीचा पती. आता कदाचित होऊ शकते मूळ प्रकल्पग्रस्त जे काही प्रमाणपत्र धारक आहेत किंवा मूळ प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत ज्यांच्या नावाने शेती आहे, ती फक्त पुरुषच असे नाही, तर कधीकधी महिलासुद्धा या ठिकाणी मालक म्हणून, म्हणजेच महिलांच्या नावाने सुद्धा शेती असते तर पुरुषाच्या नावाने असते. जर महिलांच्या नावाने शेती असेल तर त्या महिलांचे पती, किंवा पुरुषाच्या नावाने असेल तर पत्नी, अशा अर्थानं हा शब्दप्रयोग या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर अज्ञान मुले, अशा व्यक्तीच्या अविवाहित मुली, अशा व्यक्तीचे अज्ञान भाऊ किंवा बहीण, तसेच अशा व्यक्तीचे आई व वडील यांना नोकरीसाठीचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. मूळ प्रकल्पग्रस्त व त्याच्यावर अवलंबून असलेल्या व त्यासोबत राहणाऱ्या कुटुंबातील त्याच्या सदस्यांना जर निवाडा पारित झाल्यावर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित केले नसेल तर अशा मूळ प्रकल्पग्रस्ताने नोकरीसाठीचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची मागणी केल्यास सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 21 जानेवारी 1980 नुसारच्या मूळ प्रकल्पग्रस्त नावे अथवा जमीन संपादित होतेवेळी त्याच्यावर अवलंबून असलेल्या त्याच्या कुटुंबातील ज्या सदस्याला त्याने नामनिर्देशित केले अशा सदस्याच्या नावे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे. तसेच मूळ प्रकल्पग्रस्त हयात नसल्यास संपादनावेळी त्याच्यावर अवलंबून असलेले व त्यासोबत राहणाऱ्या त्याच्या कुटुंबातील इतर सदस्याच्या नावे नोकरीसाठीचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र शासन निर्णय दिनांक 21 जानेवारी 1980 नुसार निर्गमित करण्यात यावे. म्हणजेच काय, तर थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या वेळेला आपली जमीन खूप जुना विषय असेल, बरेच वर्षापूर्वीचा विषय असेल, आणि ज्या वेळेला ही शेतजमीन बाबत निवाडा जाहीर करण्यात आला किंवा त्याचा मोबदला दिला असेल, संपादित झालेली असेल, अशी जी काही परिस्थिती होती, त्या वेळेला जे काही त्याचे वारस होते त्या वारसांनाच कायदेशीर पद्धतीने तशा प्रकारचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याची तरतूद आहे. होऊ शकते आजपासून जर विचार केला आपण तर 1970-75च्या अगोदरचा विचार केला, आणि आता मात्र त्यांचे नातू असेल किंवा नातवाचे अन्य कोणी इतर नातेवाईक असतील किंवा त्यांचे वारस असतील तर त्यांना मात्र ते अलाउड होणार नाही. जे काही या ठिकाणी रक्तसंबंध आणि नातेसंबंध दिलेले आहेत त्या किंवा संदर्भित केलेले जे काही व्यक्ती आहेत अशाच व्यक्तींना, मग ते अज्ञान असले तरी चालते, मात्र त्यांनाच तशा प्रकारचे सर्टिफिकेट देण्याची तरतूद आहे. आणि त्यांच्या नावाने केल्यानंतर होऊ शकते त्यावेळी जे काही व्यक्ती होते, शेतमालक होते, त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावाने दिलेले आहे, परंतु त्यांच्या मुलांनी त्याच प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राचा लाभ घेतला नाही, त्यामुळे ते प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तसंच त्यांच्या नावानं पेंडिंग राहिलं, प्रलंबित राहिलं. नंतरच्या काळात ते पात्र नसल्यामुळे, त्याचा लाभच घेतला नसल्यामुळे ते पुन्हा लाभ घेण्यास पात्र आहेत, म्हणून ते स्वतः लाभ न घेता त्यांच्या पुन्हा पाल्यांना तशा प्रकारचं प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरण करू शकतात. मात्र जे शेतकरी शेतमालक आहेत ते एका वेळी एकाच व्यक्तीच्या नावाने प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र करून देऊ शकतात आणि त्याचा लाभ हा एकदाच घेता येतो. अशा प्रकारचे हे पॉईंट नंबर 4 मधून आपल्याला लक्षात येते. त्यानंतर 5वा पॉईंट या ठिकाणी पाहतोय, प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999 दिनांक 1/4/2002 नुसार अंमलात आल्यानंतर सदर अधिनियमाच्या कलम 11 व 13 नुसार जे प्रकल्प अधिसूचित करण्यात आले आहेत अशा प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील भूधारकाची जमीन संपादित करण्यात आली असल्यास अशा प्रकल्पबाधित व्यक्तीच्या कुटुंबातील व त्याच्या अवलंबून असलेल्या सदस्यांना पुनर्वसन अधिनियम 1999च्या कलम 2 या ठिकाणी दिलेले आहेत आणि विविध स्वरूपाची कलमसुद्धा आहेत. यामधील तरतुदीनुसार विहित केलेल्या अटीची पूर्तता करण्याचा अधीन राहून प्रकल्पस्थ प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे. आता याच्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत
तर या ठिकाणी स्पष्ट दिलेलं नसलं तरी ते कलम मात्र या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे. हा पुनर्वसन अधिनियम 1999. 1894चा तो वेगळा विषय आहे आणि 1999चा हा सुधारित निर्णय या ठिकाणी जारी झालेला आपल्याला दिसतो आणि म्हणून 1999च्या पुनर्वसन अधिनियमानुसार ही तरतूद या ठिकाणी असं आहे. आता नंतरचा मुद्दा पाहतोय आपण. शासन निर्णय दिनांक 2/2016 नुसार प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरित करताना मूळ भूधारक हयात असणे आवश्यक नसून, आता ह्या शासन निर्णयानुसार जे काही मूळ जमीनधारक आहे, शेतकरी आहेत, शेतमालक आहे, हे हयात जरी नसले तरी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रधारक व्यक्तीला त्याच्या इच्छेनुसार कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीच्या नावे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरित करण्याची मुभा असेल. तसेच मूळ भूधारक किंवा प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रधारक व्यक्ती हयात नसेल तर त्याच्या वारस प्रमाणपत्राच्या आधारे अवलंबित सर्व वारसांची नाहरकत घेऊन एका नामनिर्देशित वारसाच्या नावे वर्ग 1 संवर्गातील वारस शासन निर्णय 2/16 नुसार प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरित करण्यात यावे. जर कदाचित मूळ मालक या ठिकाणी हयात नसेल तर त्याचे जे काही वारस आहेत त्या वारसाच्या सर्वानुमत्याने ते ठरवतील की हे सर्टिफिकेट कोणत्या एका व्यक्तीच्या नावाने द्यायचं आणि सर्वांनी संमती दिल्यानंतर ज्या व्यक्तीच्या नावाने ते सर्टिफिकेट देणं निश्चित झालेलं असेल त्या व्यक्तीबाबत सर्व नामनिर्देश करेल आणि त्यानुसार त्यांना ते तशा प्रकारचं सर्टिफिकेट दिलं जाईल. अशा प्रकारचा पॉईंट नंबर 6चा अर्थ आहे. त्यानंतर 7 नुसार पॉईंट नंबर 7 शासन निर्णय 2016च्या व शासन निर्णय 3/5/2010 अन्वये नोकरीसाठीचे प्रकल्पस्थ प्रमाणपत्र देण्याबाबत विहित केलेले निकष महाराष्ट्र प्रकल्पाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999च्या कलम विविध दिलेले आहेत. या ठिकाणी यामध्ये नमूद तरतुदीशी सुसंगत नसून अधिनियमाच्या कलम 5 अन्वये प्रकल्पबाधित व्यक्तीने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला प्रमाणपत्र देताना हे जे काही या ठिकाणी दिले कलम 2 किंवा हे बाकीचे जे काही कलम दिले आहेत त्यानुसार निकष विचारात घेणे बंधनकारक आहे. यास्तव 100% जमीन भूसंपादन अथवा किमान भूसंपादनाची मर्यादा लागू ठरत नाही. म्हणजेच हे जे काही विविध स्वरूपाची कलम या ठिकाणी देण्यात आलेली 1999च्या भूसंपादन पुनर्वसन अधिनियमानुसार. तर यामध्ये काय म्हणता येईल की 100% जमीनच एखाद्याची गेली पाहिजे, म्हणजे जो शेतमालक आहे त्याची सर्वच्या सर्वच 100% जमीन भूसंपादनामध्ये गेली पाहिजे, सरकारने घेतली पाहिजे असं नाही. किंवा किमान भूसंपादनाची मर्यादा आहे असंही नाही की नाही प्रत्येकाची फक्त अर्धा एकर शेती गेली पाहिजे किंवा 1 एकर शेती गेली पाहिजे असंही नाही. म्हणजे किमान आणि कमान भूसंपादनाची कोणतीही मर्यादा नाही. कोणत्याही शेतकऱ्याची जे काही जमीन असेल, जमिनीचा तुकडा असेल किंवा विशिष्ट भूभाग असेल, जर सरकारने अधिकृत केलेला असेल सार्वजनिक प्रकल्पासाठी तर ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचे वारस या ठिकाणी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारण करण्यास पात्र ठरतात असा याचा सरळ अर्थ होतो. मात्र या ठिकाणी पाहतोय आपण भूसंपादन अधिनियम 1894 व्यतिरिक्त खाजगी वाटाघाटीने खरेदी केलेल्या जमिनीसाठी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र अनुदेय नाही. जसं की एखाद्या प्रायव्हेट गोष्टीसाठी जर अशा प्रकारच्या वाटाघाटी करून किंवा त्याचा एक फिक्स रेट ठरवून जर त्याच्या वाटाघाटी केल्या जात असेल तर अशी जमीन या ठिकाणी पात्र ठरणार नाही किंवा तसे शेतकरी त्या जमीनधारकाचे जमीनधारक पात्र ठरणार नाही. दुसरी गोष्ट, ज्या प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाच्या ऐवजी एक मुक्त मोबदला देण्यात आला असेल त्यांना देखील प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र अनुदेय नाही. आता काही ठिकाणी बरेचदा असे होते की एक मुक्त रक्कम त्याची जी काही मार्केट रेट असते ते मार्केट रेटनुसार तेवढे भाव ठरवले जाते आणि त्यानुसार त्यांना मोबदला दिला जातो. त्यामुळेच अशा गोष्टीसुद्धा या ठिकाणी अनुदेय नाही. परंतु 1894चा पुनर्वसन कायदा असेल आणि त्यानंतर अलीकडला 1999चा पुनर्वसन कायदा असेल, याच्या ज्या काही बारीक बारीक तरतुदी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे त्यानुसार या सर्व तरतुदी या ठिकाणी लागू राहील असं या ठिकाणी आपल्या लक्षात येते. मात्र थोडक्यात सांगायचं म्हणजे या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्याची किती जमीन गेली पाहिजे त्याची कमाल आणि किमाल वयोमर्यादा या ठिकाणी लागू नाही. पहिली गोष्ट, किती शेतजमीन गेली तर तो सार्वजनिक हितासाठी दिलेली शेतजमीन असल्यामुळे तो शेतकरी प्रकल्पबाधित मानला जातो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्याची शेतजमीन ही सरकारने सार्वजनिक हितासाठी संपादित केलेली आहे त्या दिवसाचा निवाडा किंवा त्या दिवशी जाहीर झालेला निवाडा असेल त्याबाबतची गॅजेटमध्ये
अधिसूचना असेल किंवा त्याचा मोबदला देण्याची दिनांक असेल तेव्हापासून ते प्रकल्पग्रस्त मानले जातात आणि ते जर प्रकल्पग्रस्त स्वतः जर लायक नसेल किंवा स्वतःची जर घेण्याची इच्छा नसेल तर ते स्वतःच्या आपल्या नातेसंबंधातील वारसांना तशा प्रकारचं प्रमाणपत्र हे नामनिर्देश करू शकतात. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्या रक्तसंबंधातील नातेसंबंधालीच व्यक्तीला ते प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देऊ शकतात. इतर कोणालाही देऊ शकत नाही. म्हणजे ज्याची खरेदी विक्री करता येत नाही या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची, हे या ठिकाणी निश्चितपणाने या कायद्याच्या माध्यमातून या GRच्या माध्यमातून आपल्या लक्षात येते. मात्र जे काही नातेसंबंध आहे नातेसंबंधातून हे देत असताना त्याच्यासुद्धा विविध स्वरूपाच्या अटी आहेत की ज्या माध्यमातून त्याच व्यक्तीला किंवा जे काही विविध स्वरूपाचे पर्याय या GRमध्ये आपल्याला देण्यात आले त्या GRमधील पर्यायामधूनच कोणती तरी व्यक्ती त्या ठिकाणी असली पाहिजे तरच त्या व्यक्तीला तशा प्रकारचे प्रमाणपत्र देता येते. तर एकूणच या GR अतिशय महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावणारा असल्यामुळे यापुढे निश्चितपणानं प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देत असताना सरकारला अतिशय सुलभता येईल. मात्र एक निश्चितपणानं सांगू इच्छितो की ज्यांना यापूर्वी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे किंवा ज्यांच्या नावाने आहेत आणि ते सध्या स्पर्धा परीक्षेची असेल किंवा नोकरीसाठीचे प्रयत्न करत असेल तर त्यांना कोणत्याही प्रकारचे कशाही प्रकारची सिद्ध करण्याची गरज नाही किंवा ते वारसांत सिद्ध होण्याची गरज नाही. सरळ सरळ ते त्यांच्या नावाने करून देण्यात आलेले असल्यामुळे त्याचा लाभ ते सरळ पद्धतीने घेऊ शकतात. परंतु ज्या काही त्रुटी आहेत किंवा अजूनपर्यंत ज्यांनी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र काढलेले नसेल तर अशा वारसांसाठी या GRनुसार एक सुस्पष्टता आलेली आहे आणि त्यानुसार ते पात्र जर असेल तर निश्चितपणानं या GRनुसार त्यांना आता यापुढे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळेल. आणि म्हणूनच एक चांगलं मार्गदर्शन हे GRच्या माध्यमातून झालेलं आपल्या दिसते. काही अडचणी जर असतील तर निश्चितपणे कॉमेंट करा ज्याच्या माध्यमातून आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकू.